स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मापाच्या ब्लाउज वरून मापे घेऊन 32 साइजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, इथे मी मापाचा ब्लाउज घेतलेला आहे। तर याची मापे घेऊन आपण कटिंग करणार आहोत। तर सर्वात अगोदर मापाचा ब्लाउज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि मग त्यावरून आपण मापे घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। तर आता आपण याची मापे घेऊयात। तर सर्वप्रथम घ्यायची आहे मागच्या बाजूने पूर्ण उंची, तर ती इथे येते 12.5। हे बघा इथे। यानंतर मागचा गळा 8.5 आणि यानंतर आपण बघूयात शोल्डरचं माप। तर हे बघा, इथे शोल्डर आहे 2.5 आणि बाही लांबी आहे इथे 4 ठीक आहे। तर आता आपण समोरील पार्टचे मापे घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण कटोरीचं माप घेऊयात। तर हुकाच्या साइडने कटोरीचं माप घ्यायचे, तर ते आहे 5। छातीचं माप घेऊयात आपण। तर हे बघा, इथे 16 म्हणजे 16 दुने 32 साइजचा। पुढच्या गळ्याचं माप ते येते 5.5 आणि तर हे बघा, अशा पद्धतीने नसेल तर हे बघा, खोलून हुकाच्या साइडने जिथे फिटिंगची टीप आहे तिथे टेप ठेवून व्यवस्थित हे बघा, हा एकदम शेवटच्या म्हणजे अगोदरच्या टीप अशी ठेवायचा आहे तो टेप आणि मग हुकाच्या साइडने माप घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे किती येतं, इथे 8 म्हणजे त्याचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32। तर हा 32 साइजचा आहे ठीक आहे। तर हे बघा, इथे दंडघेराचं माप घेऊयात आपण। तर दंडघेरा आहे 4.5चा। हे बघा, 4.5चा दंडघेरा आहे। तर आता आपण या मापांवरून ब्लाउजची कटिंग करणार आहोत ठीक आहे। तर हे बघा, इथे मी अस्तर घेतलंय। तर आपण डायरेक्टली अस्तरवरच बॅक पार्टची आणि स्लीवची कटिंग करूयात, फक्त फ्रंट पार्ट पेपरवरती कट करूयात। तर हे बघा, इथे मी अस्तर घेतलंय। तर याच्या बंद बाजूकडून टाकायची आहे पूर्ण उंची आणि आडवी टाकायची आहे छातीची घडी। तर इथे पूर्ण उंची किती होती आपली 12.5, त्यामध्ये 1 इंच असं 13.5ला मार्किंग करून घेतलंय। खाली कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, कंबर मेजर करून घेऊयात आपण। तर अगदी टेप व्यवस्थित कडेकडेने ठेवत सरळ करत याचं माप घ्यायचं। तर इथे 27.5 येत आहे, तर अर्धा इंच लूपपट्टी एक्स्ट्रा असते। तर 27 चौथा भाग करून तिथे मार्किंग करायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने पुढे 1.5 इंच मार्जिन साठीचं आणि 1 इंच जो बॅक टक साठी जातो तो ठीक आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेतली आहे। तर आता आपण वरून पण चेक करूयात उंची सेम येते का आली आहे। तर आता आपण गळा रुंदी टाकूयात 2.5 आणि शोल्डर 3 इंच म्हणजे 2.5 इंच होतं, तर त्यामध्ये अर्धा इंच। इथे मोंडा घ्यायचा आहे 5.5चा आणि छातीचा चौथा भाग 8 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन। तर हे बघा, अशा पद्धतीने। तर आता मागचा गळा घेऊयात। तर तो होता 8.5, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं 9ला मार्किंग करते। खालून पण 2.5 घेते। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता हे सगळे बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊयात। तर हे बघा, इथे मागचा गळ्याचा बॉक्स, हा मोंढ्याचा बॉक्स आणि ही आपली सर्व काही जी मार्किंग आहे ती। तर हे बघा, इथे खालच्या साइडने मला असं वाटतं एक्स्ट्रा आहे ते, तर आपण मेजर करून घेऊयात। तर हे बघा, इथे 2-3 लाईन एक्स्ट्रा आहे, तर ते आपण कट करून घेऊयात। म्हणजे हे बघा, 13.5 एकदम परफेक्ट यायला हवंय ठीक आहे। तर हे बघा, इथे 13.5 आलंय। आता मोंड्याला आकार देऊयात आपण मागच्या मोंड्याला। तर इथे 1.25 इंच घेतलंय आणि वरच्या लाईनचं निम्म करून हे बघा, अशा पद्धतीने मोंड्याचा शेप मी देऊन घेत आहे। अगदी व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे, थोडंसं खाली आलं तरी चालेल। हे बघा, अशा पद्धतीने 1-2 लाईन एवढं। तर याला आता आपण कट करून घेऊयात। मागच्या गळ्याला तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता। तर याची आता आपण कटिंग करून घेऊयात। तर हे बघा, एकदम कडेकडेने मी कटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित ठीक आहे। तर आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत। तर ती आपण पेपरवरती करणार आहोत। तर हे बघा, इथे मी पेपर घेतलेला आहे। तर यावरती आता मी फ्रंट पार्टची कटिंग सांगते तुम्हाला कशा पद्धतीने करायची। जशी आपण बॅक पार्टची केली आहे त्याच पद्धतीने गळा रुंदी शोल्डर वगैरे घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे फक्त अर्धा इंच पूर्ण उंचीमध्ये जास्त घ्यायचं आहे। तर 13.5 होतं ना, तर इथे 14ला मार्किंग करायची आहे आणि मग खाली कमरेचा चौथा भाग आणि पुढे फक्त 1.5 इंच मार्जिन एवढंच चेंजेस करायचे आहे ठीक आहे। बाकीचं आहे तसंच मार्किंग करायचं आहे ठीक आहे। तर हे बघा, इथे 1.5 इंच मार्जिन साठीचं। तर पूर्ण उंची 14 येते का, येते ओके। तर हे बघा, अर्धा इंच जे मार्किंगचं आहे ते ठीक आहे। आता इकडे वरती टाकायची आहे गळा रुंदी आणि शोल्डरचं माप 2.5 आणि 3। शोल्डर जिथे माप घेतलंय तिथे खाली 5.5चा मोंडा। पुढच्या गळ्याचं माप टाकायचं इथे अर्धा इंच ऍड करून आणि खालून पण 2.5 येत आहे का ते बघायचंय ठीक आहे। तर हे बघा, इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन साठीचं। तर आता हे बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊयात। तर हे बघा, हा मोंड्याचा बॉक्स आणि हा पुढच्या गळ्याचा बॉक्स। तर हे बघा, इथे आता आपण मोंढ्याला आकार देणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण मार्किंग करून घेऊयात सगळ्याची। तर हे बघा, अर्धा इंच एक्स्ट्राचं ठीक आहे।
तर आता याला मी कट करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, ते 1.25 मी मार्किंग केली आणि इकडच्या साईडने 1 इंचाला. तर याला आपण आकार देणार आहोत. ठीक आहे, तर या बघा मोंढ्याचा आकार देताना तसं निम्म करायचं अगोदर जसं केलं आणि आकार देऊन घ्यायचा आहे 1.25 इंचापासून. ठीक आहे, आणि पुढच्या गळ्याला तुम्ही 1 किंवा अर्धा पण घेऊ शकता. इथे मी 1 इंच घेतलंय. तर याची मी आता कटिंग करते म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. ठीक आहे, तर एक्स्ट्राचं जे आहे म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा तिथून कटिंगला चालू करायचं आहे आणि मोंढ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर हे बघा, ही आपली कटिंग झाली आहे. तर यावरती आता आपण कटोरीचं आणि क्रॉस पट्टीचं माप टाकणार आहोत. हे बघा, इथे क्रॉस पट्टीचं माप टाकणार आहोत आपण. ते घेते मी 3 आणि 2 इंच. ठीक आहे, तर इकडच्या साईडने पण मी 2 इंच घेते आणि सरळ लाईन ओढून घेते आणि मग त्यानंतर आपण क्रॉस पट्टीचा आकार देणार आहोत. तर हे बघा, त्या लाईनचं निम्म काढायचं आहे आणि त्या निम्म्यातून असं थोडासा वरती तिरका आकार देऊन घ्यायचा आहे. अगोदर डॉटेड लाईन मध्ये द्यायचा आहे आणि मग ती लाईन डार्क करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित क्रॉस पट्टी आपली रेडी झालेली आहे ड्रॉ करून. ठीक आहे, तर यावरती आता आपण कटोरीचं माप टाकणार आहोत. तर किती आलं होतं? 5. ठीक आहे, तर इथे 5 ला मार्किंग केली आणि जो मोंढ्याचा आकार आहे तिथून खाली आतमध्ये जे आहे ना तिथे आपल्याला 2, 2.25 आणि 2.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित तिरका टेप ठेवायचा आहे त्या मोंढ्याच्या तिथे आणि 2, 2.25 आणि 2.5 ला मार्किंग करायची गळ्याच्या साईडने 1 इंचाला. ठीक आहे, तर इथून आता आपण कटोरीचा आकार ड्रॉ करणार आहोत. तर हे बघा, या तिन्ही पॉईंट मधूनच कुठून तरी आकार जाणार आहे. तर तो मधल्या पॉईंट मधून जातोय, व्यवस्थित गोल आकार येतोय. तर तिथे आपण मार्किंग करून घेऊयात. तर हे बघा, इथे मार्किंग झाली आपली कटोरीची. तर याला आता आपण कट करून घेणार आहोत. तर इथे आपण लिहून ठेवूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल कोणत्या साईजचा आहे आणि किती मापाचा आहे. ठीक आहे, तर हे बघा, ते मी लिहिलंय 32 साईजचा आहे. ते 32 साईज पण आपण लिहून ठेवूयात म्हणजे कट केल्यानंतर एकत्र ठेवल्यावर लक्षात येईल. ठीक आहे, तर आता आपण याला कट करणार आहोत. तर हे बघा, ते मी लिहिलंय. अगोदर क्रॉस पट्टी कट करूयात आपण आणि मग पुढचा गळा आणि मग कटोरी. ठीक आहे, तर हे बघा, इथे आपली कटिंग करून रेडी झालेली आहे. तर इथे मोंढ्याची आणि क्रॉस पट्टीची जी कटिंग आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे. क्रॉस पट्टी आता आपल्याला काही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये कारण आपण अर्धा इंच ऑलरेडी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता आपण कटोरीची जी कटिंग आहे ती नंतर वाढवूयात. अगोदर स्लीवची कटिंग करूयात. ठीक आहे, तर हे बघा, स्लीवची कटिंग करण्यासाठी मी 4 पदरी फोल्ड अस्तर घेतलंय आणि त्यावरती आता आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. सगळे पार्ट सेम ठेवायचे अस्तरचे. हे बघा, इकडून जे आहे ते ओपन बाजू आहे, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, 4 पदर आहेत ते आणि इथून आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन. तर इथे 4 होती तर 4.5 ला मार्किंग केली. खालच्या साईडने असं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग बाईच्या घडीसाठी. तर इथे 8 चौक 32. ठीक आहे, आणि ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, तर हा बॉक्स आपण आता ड्रॉ करून घेऊयात. तर इथे 4.5ची लाईन आहे ती आणि मग आता आपण जिकडून ओपन बाजू आहे तिकडच्या साईडने कॅफाईट टाकणार आहोत. तर इथे मी 2ची कॅफाईट घेते आणि तिथून आतमध्ये पण 2 घेते. तुम्ही वाटलंच तर 1.5 पण घेऊ शकता. खाली दंड घेर प्लस पुढे 1.5 इंच मार्जिन साठीचं घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि वरती त्या लाईन पासून वरच्या लाईन पासून आतमध्ये 1 इंच घ्यायचं आहे आणि तिथून तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. यानंतर या लाईनचं जे आहे ती निम्म काढून घ्यायचं आहे. हे बघा, या लाईनचं निम्म काढायचंय, नाहीतर हे बघा अशा पद्धतीने आणि मग तिथून आपण बाहीचा आकार देणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने निम्म काढायचंय त्या लाईनचं दोन्ही पण साईडने. ठीक आहे, मग जिथून कॅफाईट आहे तिकडं खाली अर्धा आणि वरती इकडे अर्धा आणि हे बघा, अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे फक्त बाहेरच्या साईडने. जिथं आपण आतमध्ये अर्धा इंच घेतलंय तिथे कट करायचं नाहीये. बाही ओपन करून मग हे बघा, अशा पद्धतीने आकार कट करून घ्यायचा आहे. तो आपला फ्रंट बाजूचा आकार आहे. ठीक आहे, तर इथे बाहीची कटिंग झालीये. तर आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, कटोरी घेतली मी आणि उरलेलं अस्तर घेतलंय. तर ही अशा पद्धतीने तिरकी ठेवायची आहे आणि आहे तशी ड्रॉ करायची. तर हे वगैरे 1.25 इंचाने आपण कटोरी वाढवणार आहोत. तर इथे मी 1.25 इंचाला मार्किंग करते आणि तिथून तशी तिरकी ठेवून आहे तशीच कटोरी मी ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे, अगदी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे तशीच. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने आणि मग आपण ती कटोरी वाढवणार आहोत 1.25 इंचाने. ठीक आहे, तर हे बघा, इथे मार्किंग झाली आहे. दोन्ही साईडने 1.25 इंच घ्यायचं, इकडून पण आणि इकडच्या साईडने पण, आणि ती लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे. व्यवस्थित 1.25 इंच खाली घेऊयात आपण थोडं म्हणजे सरळ लाईन येईल. हे बघा, अशा पद्धतीने आणि मग ही लाईन अशा पद्धतीने सरळ ड्रॉ करून घ्यायची आणि त्या लाईनचा आता निम्म काढायचा आहे. त्या लाईनच्या निम्म्या हे बघा 1.25 इंच इथं या लाईनचं निम्म काढायचंय आणि त्या सेंटर मधून पण खाली आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने 1.25 इंचाची मार्किंग केली मी. आता ते तिरके पॉइंट जोडून घ्यायचे आहेत 1.25 इंचाचे. हे बघा, अशा पद्धतीने ती लाईन सेमच आल्या पाहिजे दोन्ही पण तिरक्या, म्हणजे सारखं माप आलं पाहिजे त्यांचं.
तर हे बघा इथे थोडंसं 1-2 पॉईंट इकडे तिकडे होत आहेत, तर मी ती पॉईंट जो आहे सेंटरचा तो थोडासा पलीकडे घेतलाय म्हणजे ते सेम येईल. ठीक आहे, तर हे बघा इथे आलंय ते आता सेम. तर आता आपण वरच्या साईडने 1/2 इंच घेऊन कटोरीला आकार म्हणजे नाही का एक्स्ट्राचा आकार करून घेणार आहोत आपण. तर हे बघा वरच्या साईडने गळ्याच्या साईडने 1/2 इंच घ्यायचंय आणि इकडून तिरका हात ठेवून हे बघा अशा पद्धतीने आकार वाढवून घ्यायचा आहे कटोरीचा. हे बघा अशा पद्धतीने इथपर्यंत. तर हे बघा इथे आपली कटोरी वाढवून झालेली आहे. ओके, तर हिला आता आपण कट करून घेणार आहोत. असं तिरका आणि आकार कट करायचा आहे अगदी व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने मी करते त्या पद्धतीने. ओके, तर ठीक आहे, कळलंय ना आता. तर आता आपली कटोरी इथे कट झालेली आहे आणि आपले जे उरलेले पार्ट्स आहेत मोंढा आणि क्रॉस पट्टीचे ते आपण उरलेल्या अस्तरवरती कट करून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा इथे सगळे पार्ट मी कट करून घेतलेत. कटोरी हे बघा मी मधून नंतर सेपरेट करते हे. ओके, तर हे बघा ही कटोरी बॅक पार्ट आणि स्लीवची कटिंग आपण अगोदरच केली ती ही कटिंग आणि मी जी नंतर केली मोंढा आणि क्रॉस पट्टीची कटिंग तीही. ठीक आहे, उरलेल्या अस्तरवरती करून घेतली मी ती. तर हे बघा इथे आपली अस्तरची तर कटिंग झाली आहे. तर हिला आता आपण ब्लाऊज पीसवर ठेवून अशा पद्धतीने कट करणार आहोत. तर हे बघा ब्लाऊज पीसचा हा बंद बाजूचा भाग आहे, तिथे मी बॅक पार्टचा जो गळा आहे तो ठेवलाय आणि काठावरती बाहीचे जे आहेत कटिंग केलेले पार्ट ते ठेवलेत आणि मग बाकीच्या ठिकाणी मी ऍडजस्ट करत बाकीचे पार्ट ठेवून घेतलेले आहेत, मोंढा क्रॉस पट्टी कटोरी वगैरे. तर हे पार्ट आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत कट करून घेणार आहोत आणि मग स्टिच करणार आहोत. ओके, तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली कटिंगची ते कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ब्लाऊजचे बॅकनेक डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, थँक्यू.